आपला पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2. काय म्हटलंय बघा क्वेश्चन मध्ये, अ सिटी हॅज अ पॉप्युलेशन ऑफ 37,04,926. आता बघा याच्यामध्ये थोडं मिक्स एक्झाम्पल आहे, आपल्याला ऍडिशन करायची मग सबट्रॅक्शन करायचं. तेवढं समजून घ्यायचं की एक सिटी आहे, त्या सिटीची टोटल पॉप्युलेशन किती आहे एवढी. इफ दिस इन्क्लूड 11,24,069. कोण येते 11,24,069? काय म्हटलंय त्यांना? मॅन. या सिटीची एवढी लोकसंख्या पॉप्युलेशन आहे, त्याच्यापैकी एवढे काय मॅन. पुढे जाऊन क्वेश्चन काय, 10,96,478 कोण आहे? वुमन आहे. व्हॉट इज द नंबर ऑफ चिल्ड्रन इन द सिटी? बघा क्वेश्चन सोपा आहे की एका सिटीची टोटल पॉप्युलेशन एवढी आहे, मॅन तेवढे आणि वुमन एवढे. तर तुम्हाला चिल्ड्रनची काय विचारली आहे? लोकसंख्या विचारली, पॉप्युलेशन विचारली. मग सोपं आहे, आपल्याला काय करायचं, टोटल पॉप्युलेशन ही आहे ती सध्या तिथंच राहू द्यायची. आधी मॅन आणि वुमनची काय करायची? ऍडिशन करायची. मग इथं लिहिलं मी की 11,24,069 मॅन आहे आणि 10,96,478 वुमन. यांची काय केली आपण? टोटल केली, ऍडिशन करून घेतली. टोटल किती आली? 22,20,547. मग ही टोटल नंबर ऑफ मॅन अँड वुमन काढली. आता आपल्याला कुणाचं काढायचंय? चिल्ड्रन किती ते काढायचंय. मग साहजिक टोटल जी पॉप्युलेशन आहे किती एवढी, त्यातनं हे मायनस करायचं मॅन आणि वुमन. जे रिमेन राहील, जे उरेल ते काय राहणार आहे? तुमचं नंबर ऑफ चिल्ड्रन. मग बघा टोटल पॉप्युलेशन किती आहे? 37,04,926 आणि मायनस टोटल नंबर ऑफ मॅन अँड वुमन किती निघले आपले? 22,20,547. मग सबट्रॅक्शन केलं सोपं. आता तुम्हाला सबट्रॅक्शन येतंय, त्याच्यामुळे मी इथं करून ठेवल्या, वेळ वाया जातो त्याच्यात कॅल्क्युलेशन करायला. तर बघा 6 चं 16 करायचं, 2 चं 1 केलं, मग इकडनं परत कॅरी 11, 9 चं 8 केलं. बघा इथं कॅरी मी परत दिलाय, 4 मधनं 0 गेले, 4 ऍज इट इज. आता इथं 0 चा 10च करायचं, नाही तर मुलं कधी कधी 0 चं 9 करून ठेवतात. पण आपण एकदा कॅरी परत दिला, परत कॅरी घ्यायची वेळ आली तर तेव्हा 0 चं 10 करायचं. जर इथं परत नाही दिला तर 0 चं 9 होतं. एवढं थोडंसं लक्षात ठेवा म्हणजे चुकणार नाही तुमचं. आणि मग मायनस करायचं आपल्याला 22,20,547. जे आन्सर येईल ते काय येईल? तुमचं नंबर ऑफ चिल्ड्रन. समजलं? पुढचा क्वेश्चन घेऊया. आता आपला पुढचा 3 नंबरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन थोडा काय मोठा आहे, तर क्वेश्चन बघून टेन्शन घ्यायचं नाही, आपली सेम पद्धत आपल्याला फॉलो करायची. बघा क्वेश्चन वाचू पहिला. द मॅनेजमेंट ऑफ सर्टन फॅक्टरी हॅज अमाऊंट दिली की त्याच्या पहिलं खालती काय करायचं? अंडरलाईन करायची. किती दिली? 25,40,600 रुपीज इन लेबर वेलफेअर फंड. पहिली एवढी अमाऊंट आहे, त्यांच्या लेबर वेलफेअर फंड मध्ये एवढी सर्टन अमाऊंट आहे. पुढे ते म्हणतात फ्रॉम दिस फंड 12,37,865 रुपीज वर यूज फॉर मेडिकल एक्सपेन्सेस. मग आता त्यांच्या फंड मध्ये, फॅक्टरीच्या फंड मध्ये रुपये किती आहे? 25,40,600. आणि त्यामधनं त्यांनी वापरले लेबर वेलफेअर फंड साठी किती? 12,37,865 रुपीज वर यूज फॉर मेडिकल एक्सपेन्सेस. आता तिसरी व्हॅल्यू दिली 8,12,317 रुपीज वर स्पेंड ऑन द एज्युकेशन. कशावर खर्च केले म्हणे? एज्युकेशन ऑफ दी वर्कर्स, चिल्ड्रन अँड पुढे म्हणतात ते अँड रिमेनिंग वॉज पुट असाइड. मग उरलेली अमाऊंट त्यांनी काय ठेवली? बाजूला ठेवली. कशासाठी ठेवली? फॉर कॅन्टीन. कॅन्टीन साठी उरलेले पैसे बाजूला ठेवले. तर मग क्वेश्चन इथून सुरू होतो की हाऊ मच मनी वॉज पुट असाइड फॉर कॅन्टीन. मग सगळ्यात पहिलं तर काय करायचं? आपल्याला आधी जी दिली त्या दोघांची ऍडिशन करायची, कारण हे दोन्ही काय केलंय? त्यांनी खर्च केलाय. मग पहिली 12,37,865 काय केलंय? रुपीज स्पेंट ऑन मेडिकल एक्सपेन्सेस.
मेडिकल बिलावर खर्च झालाय पहिला एवढा, आणि दुसरं कशावर खर्च झालाय 8,47,317 रुपीज स्पेंट ऑन एज्युकेशन ऑफ वर्कर्स चिल्ड्रन. वर्करच्या मुलांवर काय झालंय स्पेंड झालेलं आहे. तर या दोघांच्या आधी आपण काय करणार ऍडिशन, आणि ऍडिशन केल्यानंतर जी टोटल अमाऊंट होती त्यातनं काय करणार आहे त्याला मायनस करणार आहे, सबट्रॅक्ट करणार आहे. मग बघा इथे ऍडिशन तुम्हाला येते 5 + 7 12 कॅरी 7 आणि 1 8 3 + 8 11. तर ही किती आली मग इथं टाकून घ्यायचं रुपीज स्पेंट ऑन मेडिकल एक्सपेन्सेस आणि रुपीज स्पेंट ऑन एज्युकेशन. दोघांची ऍडिशन केली किती आली 20,80,182. मग ती कशातनं मायनस करायची या टोटल फॅक्टरी फंड मधनं. मग 25,40,600 मायनस कोणती घ्यायची ही 20,80,180. इथं म्हणायचं टोटल फंड किती होता फॅक्टरीकडे एवढा. नंतर टोटल अमाऊंट स्पेंड किती झाली ही तर आपण ऍडिशन काढली होती. किती टोटल अमाऊंट स्पेंड झाली 20,80,182. दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर आता एवढी खर्च झाल्यानंतर उरली किती तर किती 4,60,418 रुपीज पुट असाइड फॉर द कॅन्टीन. मग त्यांनी क्वेश्चन मध्ये विचारलंय हाऊ मच मनी वॉज पुट असाइड फॉर द कॅन्टीन. मग किती मनी त्यांनी बाजूला ठेवले तर एवढे मनी 4,60,480 रुपीज पुट असाइड फॉर द कॅन्टीन. पुढचा क्वेश्चन बघूया. आपला लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. बघा फॉर अ 3-day क्रिकेट मॅच 3 दिवसाची क्रिकेटची काय मॅच आहे आणि 13,608 तिकीट वर सोल्ड ऑन द फर्स्ट डे. पहिल्या दिवशी एवढे तिकीट काय झाले विकले गेले अँड 8,955 ऑन द सेकंड डे. दुसऱ्या दिवशी एवढे विकले गेले एवढे सोल्ड झाले. इफ ऑल टुगेदर 36,563 ticket were sold in 3 days. How many were sold on the third day? आता टोटल एवढे सोल्ड झाले तर तिसऱ्या दिवशी किती तिकीट सोल्ड झाले. मग सोपं आहे आपलं. पहिल्या दोघांची काय करायची ऍडिशन करायची. सगळी टोटल एवढे सोल्ड झाले त्यातनं काय करायचं आपल्याला सबट्रॅक्ट करायचं मायनस करायचं. मग बघा पहिली स्टेप पहिल्या दिवशी किती सोल्ड झाले 13,608 तिकीट सोल्ड ऑन द फर्स्ट डे. वरतीच दिलेलं आहे त्यांनी आपल्याला जे त्यांनी दिलंय ते आपल्याला फक्त इथं काय करायचंय राईट डाऊन करायचं. दुसरं 8,955 तिकीट सोल्ड ऑन द सेकंड डे. सेकंड डे ला केवढे सोल्ड झाले एवढे. तिथं थोडंसं अंडरलाईन करायचं म्हणजे लक्षात येतं आपल्याला चुका होत नाही. दोघांची काय करायची ऍडिशन करायची. त्या ऍडिशन तुमची काय 8 × 5 13 5 × 1 6 आणि 6 × 9 15 आणि 8 × 4 12 आणि 1 × 1 2. पुढचा क्वेश्चन टोटल तिकीट सोल्ड ऑन द बोथ डेज फर्स्ट अँड सेकंड डे ला केवढे सोल्ड झाले तुमचे 22,563. मग आता टोटल किती सोल्ड झाले म्हणे 63,563. मग यातनं ही टोटल काय करायची मायनस करायची. मग 36,563 तिकीट्स सोल्ड ऑल टुगेदर फर्स्ट अँड सेकंड डे चे एवढे झाले आणि 22,563 तिकीट सोल्ड ऑन फर्स्ट 2 डेज म्हणजे फर्स्ट 2 डे चे आणि ऑल टुगेदर एवढे. तर त्यातनं ते मायनस केले 3 मधनं 3 गेला 0 6 मधनं 6 गेला 0 5 मधनं 5 गेला 0 6 मधनं 2 गेला किती उरले 4 आणि 3 मधनं 2 गेला 1. मग आन्सर आपलं 14,000 तिकीट्स सोल्ड ऑन द थर्ड डे. मग तिसऱ्या दिवशी किती तिकीट विकले गेले 14,000 14,000. मग इथं आणखी तुम्ही खालती लिहिलं तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी चालेल पण मला जागा होती. हा जरा थोडासा छोटा क्वेश्चन होता आधीपेक्षा म्हणून मी लिहिलं इथं 14,000 तिकीट्स सोल्ड ऑन द थर्ड डे. इथं आपला प्रॅक्टिस सेट 13 काय झालाय कंप्लीट झालाय. आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये प्रॅक्टिस सेट मी 14 घेणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.